आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। करपेवाडीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी गेल्या 5 दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्राहक संरक्षण कक्षाचे शहर संघटक ऋतू कांचन रसाळ यांनी आमरण उपोषण सुरू केलं असून आजच्या उपोषणाच्या 5व्या दिवशी केडीएमसी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मुंडन करत केडीएमसीच्या कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आला। करपेवाडी परिसरातील कथित भ्रष्टाचार, अनधिकृत बांधकाम, प्रशासन विकासक संगनमत प्रकरणी सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाचा हा 5वा दिवस आहे। करपेवाडी परिसरात सुरू असलेल्या गृह प्रकल्पासंदर्भात गंभीर भ्रष्टाचार आणि गैरप्रकार झाल्याचा आरोप करत हे आंदोलन छेडण्यात आलं आहे। विशेषतः महानगरपालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी खासगी विकासकाशी संगनमत करून स्थानिक रहिवाशांवर अन्याय केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांकडून करण्यात येतोय। याशिवाय संबंधित गृह प्रकल्पाचं बांधकाम तत्काळ बंद करून सील करणं, सर्व परवानग्या आणि मंजुरी आदेश सार्वजनिक करणे तसेच स्थानिक रहिवाशांची जनसुनावणी घेतल्याशिवाय कोणत्याही विकास कामास परवानगी देऊ नये अशा प्रमुख मागण्यांवर उपोषण सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। दरम्यान प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये। मी आधी त्यांना जाहीर इशारा दिला होता आणि आज माझ्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। 100 तास पूर्ण आमरण उपोषणाला झालेले आहेत आणि मी त्यांना माझ्या तक्रारीवर कारवाई न केली तर मी जाहीर मुंडन करणार प्रवेशद्वाराजवळ। ह्यांना मी आधीच आयुक्तांना इशारा दिला होता, तरी निष्क्रिय आयुक्तांनी याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही। भ्रष्टाचारी अधिकारी सविता हिले यांचा एकच भ्रष्टाचार नाही तर अनेक प्रकरणाचे पुरावे माझ्याकडे आहेत, तरी त्यांनी त्या काहीच केलं नाही। त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे। मी लोक आयुक्ताकडे, अवर सचिव, नगर विकास मंत्रालयाकडे पण मी तक्रार केली आणि त्याची कॉपी महापालिका आयुक्त अभिनव गोयल साहेबांना मी दिली होती, तरी अभिनव गोयल साहेबांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही। 2 महिने झाले कारवाई नाही केली। परत मी आमरण उपोषणाचं 8 दिवसांपूर्वी पत्रही दिलं, तरी त्यांची कोणतीही कारवाई नाही केली। मी स्वतः त्यांना भेटलो 6 महिन्यापूर्वी। आमचं शिष्टमंडळ, रहिवासींचं शिष्टमंडळ त्यांना जाऊन भेटलं तर मला बोलले की तुम्हाला आमच्या अधिकाऱ्यांचे निर्णय मान्य नाही तर तुम्ही सुप्रीम कोर्टात जा। सर्वसामान्य माणसाने नेहमी आपल्या हक्कासाठी सुप्रीम कोर्टातच जायचं असतं का? हे आयुक्त कशाला बसलेत? फक्त ठेकेदारांना, बिल्डरांना भेटीसाठी, त्यांना पाठीशी घालण्यासाठी आयुक्त बसलेत का? हे परप्रांतीय आयुक्त परप्रांतीय बिल्डरला वाचवत आहेत। परप्रांतीय आयुक्त ही कुठल्याही मराठी माणसाची दखल घेत नाही। काय मागणी? माझी मागणी सरळ आहे। माझ्या 7 मागण्या आहेत, माझ्या बॅनरवर लिहिलेल्या आहेत। ज्यांनी क्लस्टरला कोणतीही परमिशन नसताना फक्त राज बिल्डर राज प्रीतम चतुर्वेदी यांनी क्लस्टरचं नाव घेऊन आमच्या रहिवाशांची फसवणूक केली आणि दमदाटी केली, लोकांना भीती दाखवली आणि सहाय्यक आयुक्त सविताला हिलेला हाताशी धरून आमच्या इथल्या स्थानिक रहिवाशांची घरं पाडली, इमारती पाडल्या, अनधिकृत धोकादायक घोषित करून इमारती चाळी पाडल्यात। त्याबाबत माझ्याकडे सर्व पुरावे आहेत। ते पुरावे देऊन सुद्धा आयुक्त कारवाई करत नाहीत। तुम्हाला वाटलं तर सर्व मी पुरावे दाखवतो। त्या स्वतः सरिता हिले मॅडमची 2 घरं आहेत आणि कोणत्याही त्या सोसायटीच्या त्यांनी परमिशन सचिव, इथं सचिवच उभे आहेत, त्या सोसायटीचे दत्त कॉलनीचे अध्यक्ष इथे उभे आहेत, त्यांची कोणतीही परवानगी न घेता, सोसायटी कमिटीची परवानगी न घेता 10-12 घरं त्यातली पाडलेली आहेत। कोणतीही स्ट्रक्चरल ऑडिटची नोटीस न देता, कोणतेही माझा या भ्रष्टाचाराविरुद्ध माझा लढा जवळजवळ 1.5 वर्षापासून सुरू आहे। मी मागच्या वर्षी पण मार्च महिन्यात 6 दिवस आमच्या तिसगाव शाखेमध्ये उपोषण केलं होतं। तेव्हा इंदुराणी जाखड मॅडमने त्यांची बदली केली होती, त्यांची चौकशी लावली होती। पण हे आयुक्त आल्यावर अभिनव गोयल यांनी त्या सविता हिलेला पदोन्नती देऊन पुन्हा 4J प्रभागात 6 महिन्यात आणून बसवलं का? कलेक्शनसाठी का? फक्त कलेक्शन हे करत आहेत आयुक्त। मी जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी ठाम राहणार आहे। उपोषण 72, माझा जीव गेला तरी 72 आहे। इथं एकट्याचा प्रश्न नाही, 10,000 लोकांचा प्रश्न आहे, 3-3.5 घरांचा प्रश्न आहे।